कामन आहे हे म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे हे पुरी म्हणून आज मी तुझ्या समोर उभा आहे हे पोरा बापाच्या उंची एवढे आपले उंचे झाले बापाच्या उंची एवढे आपले उंचे झाले आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही पोरा ए माझ्या लेकरानं कोणी तर पडद्यावरचा खोटा बिगडी नायक येतो तुम्हाला म्हणतो चलो विमल खाओ तुम्हाला म्हणतो गुटखा खाओ आओ रमी खेलो चलो गोवा जाएंगे आईश करेंगे पोरानं आई बापाच्या डोळ्यामध्ये धूळ झोकता अरे तुला 10वीला 95% मार्क्स पडले तुला 12वीला 98% मार्क्स पडले आई बापापासून दूर शहरामध्ये शिकण्यासाठी आलास तुझ्या हातामध्ये दारूचा ग्लास येऊ लागला का कारण हे पोरा फक्त मार्कांचा ढीग रचला संस्कार कुठे आहेत मन तुझं मजबूत कुठे आहे आणि म्हणूनच बाग दारूचा ग्लास आणि तोंडामध्ये मावा घेऊ लागला हे पोरानो हे बाग एका मिनिटामध्ये या राष्ट्राचा इतिहास तुला सांगतो माझ्या लेकरा हे एका मिनिटामध्ये या राष्ट्राचा इतिहास तुझ्या काळजावरती पेरतो हे पोरा हे ज्याला बाप कळाला ऐक रे बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विळख्यात अडकत त्या बापानं जगायचं कसं पोरा म्हणून तुझ्या काळजावरती एकाच मिनिटामध्ये फक्त या राष्ट्राचा इतिहास पेरतो ज्याला बाप कळाला ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्ड ठोकला ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानं ही माती माझ्या संभाजी राजांची वय वर्ष 32 आहे माझ्या संभाजी राजांचा संभाजी राजांना कैद झालेले आहे 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहे प्रत्येक जखमेतून काळं रक्त टाप 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 गळत आहे मृत्यूच्या दारामध्ये माझा राजा उभा आहे अमावस्येची रात्र थरथर कापत आहे मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचा तेज मात्र यत्किंचित कमी होत नाही आणि त्या मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य हमारे चरणों में रख हम तुम्हारी जान बख्श देंगे त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझा राजा औरंगजेबास उत्तर देतो या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही कारण मला माझा बाप कळलेला आहे मला माझं स्वराज्य कळालेलं आहे हे पोरांनो तुम्हाला तुमचा बाप कळाला का रे ज्या बापाला तुम्ही फसवता ज्या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून जाता त्या आई बापाच्या वेदना नालायकानं तुम्हाला कळाल्या का तुझ्या कॉलेजची फी कशी भरली आणि तुला आता डॉक्टर करण्यासाठी तुझ्या बापानं काय काय नियोजन केलंय नालायका ही वेदना तुला कळाली का रे म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे ओनली 20 मिनिट्स आय एम गोइंग टू टॉक विथ यू फक्त 20 मिनिट्स बोलानो जो जिवंत आहे तोच आज पेटून उठाल आणि घरी आपला आई बाप घेऊन जाईल म्हणून तुला सांगतोय पोरा फक्त घड्याळीची 20 मिनिटं हे आईला पहिला प्रश्न विचारला ना हे आई तुला किती वेदना होत होत्या आता फक्त त्याच आईला दुसरा प्रश्न विचारायचा त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा कारण 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं आज तुला 1 लाख जरी पगार असला ना पोरा आई राहते खेड्याकडं तू राहतो शहरात आईला सगळं काही देतोस पण आईची वेदना तुला ना आईने सांगितली ना या समाजाने सांगितली आज मी तुला सांगतोय पोरा काळजामध्ये तेवढी वेदना घेऊन जायचं आपल्या लेकरांना आई बापाची वेदना सांगायचे त्यांच्या काळजामध्ये ती वेदना पेरायची 25 वर्षापूर्वी तुझ्या आईचं लग्न झालं बघ आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न झालं पोरा त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या सासरी आली आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली आणि पोरानो ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला
त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव झालं आई आहे पोरानो. त्या माऊलीचं नाव आई आहे. हे पोरा, आज पळत पळत घरी जायचं बघ. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. हे आज पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या ये, माझं वय 1 वर्षाचा होता बघ. मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस. का ग आई, तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवा? हे पोरानो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. हे टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल तुझी माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल तुझी माऊली. हे त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. हे त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. हे अक्का अक्का करत, अक्का अक्का करत तिच्या माग पुढं पडणार ते लहान लेकरू, तिचा भाऊ तिच्या समोर येईल बघ. हे काबाड कष्ट करणारा, हे स्वतः उपाशी राहणारा, पाठ आणि पोट एक झालेला पण स्वतःच्या हातानं तिला घास भरवणारा तो तिचा बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. हे तुझी आई हंबरडा फोडल, तुझी आई हंबरडा फोडल. हे अंगावरती एकच लुगडा आहे, 50 ठिकाणी फाटलेला आहे. हे अंगावरती एकच लुगडा आहे, 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे. तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडे चढवणारी ती माय माऊली तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. हे तुझी आई हंबरडा फोडल, हे तुझी आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुला म्हणाल खराय पोरी खराय. हे पोरी, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ. हे माझ्या आईला भेटायला, माझ्या भावाला भेटायला, हे माझ्या बापाला भेटायला. हे पोरी, तुझा वय 1 वर्षाचा होता, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा घेऊन जात होते बघ तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी, आता 25 वर्ष उलटून गेले आणि आता वर्षातून काय गे 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ. त्याला कारण आहे बघ पुरी, त्याला कारण आहे. हे पुरी, 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आले बघ आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला. हे पुरी, एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागले. अहो ऐकलं का हो? अहो ऐकलं का? मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिले नाही हो. अहो हो, ऐका ना हो. अहो रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता. आई बापाची किंमत मला नाही कळाली हो, मला नाही कळाली. नको तसा मी आईला बोलत होते, बापा बरोबर 2-2 दिवस मी बोलत सुद्धा नव्हती. अहो जाऊ का हो? माझी आई मला लहानपणी म्हणत होती, पुरी माझ्या आई बापाची आठवण आली की माझ्या पोटामध्ये गोळा येतो, माझ्या पोटात गोळा येतो. मी माझ्या आईला हसत होती आणि शाळेला निघून जात होते. पण आता मला कळालं हो, आता मला कळालं. अहो सकाळी उठल्या उठल्या आई बापाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत नाही. काळीच माझं चर्र करत. सगळं आयुष्य मला तुमच्या सोबतच काढायचं आहे. जाऊ का हो? जाऊ का? एकदा आईला भेटून येऊ का हो? एकदा बापाच्या गळ्यामध्ये पडून येऊ का हो? सांगा ना हो, तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत. हे पोरी, हे माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. हे पोरे, एसटी पुरतच बर का ग? कारण तुझ्या बापाचा हाताचा हा बंगला गाडी बघू नको. त्यावेळेला एका जुन्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. हे तुझा बाप एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा जा जा. पण लक्षात ठेव,
पहिल्यांदा चाललीस म्हणून पाठवतोय बघ. सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही. आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं, परत इकडे यायचं नाही बघ. हे एकीकडे माझा आई बाप होता, एकीकडे माझा सासर होता, मध्येच माझी घुसमट होत होती, मध्येच माझी घुसमट होत होती. हे पोरे मध्येच माझी घुसमट होत होती. हे काय करावं मला कळत नव्हतं बघ. हे पोरे हे अचानक लग्नानंतर या लाखोच्या गर्दीमध्ये मी एकटी पडली होती. हे तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते, माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरी. हे आणि त्या घरामध्ये पळत पळत मी सुटायचे. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाच्या गालावरून कधी एकदाची मी हात फिरवते. अक्का अक्का करत ते लहान लेकरू कधी एकदाच माझ्या समोर येत आणि 10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते. हे पोरे हे तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते, माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरे, घराच्या अगोदर घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचा आणि सगळ्यात अगोदर अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. हे आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं पोरी. हे 3 सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते, घरातूनच मी अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होते. आबा 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 उद्या तू मला शाळेत बोलवलंय आबा, आबा आबा उद्या मला हे पाहिजे, आबा आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझ्या कानात मला हळूच म्हणायचा, पुरी मेलोय का काय ग मी अजून, येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा, हे माझ्या बाळा, सकाळी शाळेला गेलेस की रे, जाताना एवढा डबा घेऊन जातेस. माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन घे आणि त्यात आई बरोबर भांडून जातेस माझ्या पोरा. हे माझा उपाशी बाप, माझा नुकताच शेतातून, माझा नुकताच कामावरून आलेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी, तोपर्यंत शिकून घे. हे माझ्या लेकरा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं नसतं बघ पुरी, कोणी कोणाचं नसतं. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं नसतं बघ. सगळं जग आपल्याला परक आणि पुरक असतं बघ, सगळं जग आपल्याला परक आणि पुरक असतं बघ. ज्याला बाप नाही त्याला काही नाही बघ पोरी, ज्याला काही नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे शिकून घे माझ्या लेकरा, स्वतःच्या पायावर उभं राहा. माझं डोळं मिटायला मी मोकळा झालो बघ माझ्या पोरी. या लाखोच्या गर्दीमध्ये सगळे नाते आपल्या सोबत असतात बघ. या लाखोच्या गर्दीत सगळे नाते आपल्या सोबत असतात, पण हक्काचा खांदा निघून जातो. ज्या खांद्यावरती आपलं डोकं टेकवावं आणि बडा 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 आपल्या वेदना आपल्या बापाला सांगाव्या, तो हक्काचा खांदा निघून जातो बघ, तो हक्काचा पदर निघून जातो. कितीही मोठं झालं तर त्या पदराच्या आड लपावं आणि लहान लेकरू होऊन आपल्या आईला कडकडून मिठी मारावी. तो आईचा पदर निघून जातो पोरी. माझ्या पोरा, माझ्या बापाने मला शिकवलं बघ. तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते, माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरी, घराच्या अगोदर घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचं.
व्हायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा. हे माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग माझ्या लेकरा. हे माझ्या आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या आबाला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमच्या आठवण आली म्हणून आले आबा, रोज डोळ्यासमोर दिसत होता तुमची किंमत कळाली नाही आबा, तुमच्या लेकीकडून काही चुका झाली असतील तर मला माफ करा आबा, मला माफ करा. हे माझा बाप मला म्हणायचा, कार्टे रडवतीस की काय ग, चल मुकाट्यानं घराच. आणि माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आले की गापले. हे माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात, जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली पळत 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 माझ्या जवळ यायची. माझ्या गालावरून हात फिरवायची, माझ्या गालावरून हात फिरवायची. हे तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केल्या की माझ्या दोन्ही गालाचा मुका घेत आपल्या आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मारत माझी आई मला म्हणायची, पोरे चल की का घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी, तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पोरी. तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे, या 25 वर्षात मला पहिल्यांदा कळालं पोरी. चल घरात, तुझ्या हातानं एखादा घास तुझ्या बापाला भराव पोरे, चाल घरात. 25 वर्षात उलटून गेली बघ पोरी. 25 वर्षात उलटून गेली बघ. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, हे माझ्या लेकरा 25 वर्षात उलटून गेली बाग. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पोरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पोरी कशीस ग पोरी, पोरी कशीस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता पळत बाहेर येत नाही. आईच्या हातामधला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही. आणि माझ्या दोन्ही गालाचा मुका घेणारी ती माय माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पोरी. 2 पावलं उचलत जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळी जमाज करत पोरी, काळी जमाज करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं.
बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगावर घातला असता तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं. पुरे किती बरं झालं असतं. एक घास चिवचा, एक घास काऊचा, एक घास चिवचा, एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखावर जिवंतपणे या हाताने एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं. पुरी हे आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर जगण मरण एका श्वासाचं अंतर. पोरानो, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज मी इथं हे शिक्षणाचे माहेरघर ऑर्चिड आज या संस्थेच्या या पवित्र मातीमध्ये जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुझ्या काळजावरती पेरतो. मी इथं थांबतो. हे पोरा, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल. ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही होतले, ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही होतले तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार. म्हणून तुला सांगतोय पोरा, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे ज्या देवीचं नाव आई आहे. आई हे पण ही आई आणि हा बाप आम्हाला कळेना. थांबतो इथं पोरानो, जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. ओनली 10 minutes आय वॉन्ट टू टॉक विथ यू. ओनली 10 minutes. हातामध्ये घेतलीस का पोरी? 100 भेगा पडल्या तुझ्या बापाच्या टाचला ग. 100 भेगा आहे, 100 भेगा पडल्या तुझ्या बापाच्या टाचला. पण तुझ्या हे टाचवर एक 100 भेगा पडल्या तुझ्या बापाच्या टाचला. एक भेग सुद्धा तुझ्या टाचावर त्या वाघानं येऊ दिली नाही पुरी. एक भेग सुद्धा त्या वाघानं तुझ्या टाचावर येऊ दिली नाही. हे त्याचा आई बापाच्या तोंडावर थुंकू लागला. पाठीच्या थंडीमध्ये नालायकाना झोपलेला असताना ग अंगावर 2-2 चादरी घेऊन, तेव्हा तुझा बाप कुठल्या तर रस्त्यावर तुझ्यासाठी काम करत असतो पुरी थंडीमध्ये. हे नालायकाना आईला धमकी देतं, आय वॉन्ट आयफोन, मला आयफोन दे, otherwise I am not going to study. I'm not going to study at all, mom. I want iPhone. प्रत्येकाकडे आयफोन आहे, मला देच आयफोन. तुझ्या आई सकाळी चर्र करत पुरी बाप खर्चामध्ये डुबलाय. कसं तरी 4 महिने काढ. नो 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 मॉम, मी काय तर करते, घर सोडून जाते. अगर रात्री तुझा बाप अन्नाच्या ताटावर येऊन बसतो, एक घास मुखात आहे, एक घास हातात आहे, आणि तुझी आई म्हणते अहो काही करा, पोरगीला एखादा आयफोन घेऊन देता येईल का हो, नाहीतर पोरगी काहीतर करून घेतो म्हणती. हे बापाचं काळी चर्र करत. लेक जन्माला आल्यानंतर लक्ष्मी लक्ष्मी पोटाला आली म्हणून वरडणारा बाप अन्नाच्या ताटावरून उठतो बघ, कुठल्या तर मित्राकडे जातो बघ, भिकाऱ्यासारखा झुकतो गा, भिकाऱ्यासारखा झुकतो.
माझ्याकडे एक 20,000 रुपये आहेत, एक 30,000 रुपयांची गरज आहे, बाकीचं मी कर्ज करतो, फक्त हे 1-2 महिन्यासाठी देशील का पैसे? हे पोरीनो, तुझ्या हातात मोबाईल येऊन पडतो नालायकानो, हे आणि त्याच मोबाईलवरून रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत चॅटिंग करत बसता. कुठला कोण नालायक हरामखोर, अजून त्याला तू बघितलं नाही, त्याची ओळख सुद्धा नाही, त्याच्याबरोबर रात्रभर चॅटिंग करत बसता. असंच लांडगा आणि हरामखोर कुत्र माझलं बघ माझ्या पोरीच्या वरती तुटून पडू लागलं. पोरीनो, तुमच्या हातामध्ये दारूचा ग्लास येऊ लागला, तुम्ही सुद्धा रस्त्यानं लोळू लागला, तुम्ही सुद्धा व्यसन करू लागला. आईबाप तुम्हाला दिसना, घर तुम्हाला दिसना, बापाची वेदना, आईची वेदना तुम्हाला कळेना, हे राष्ट्र तुम्हाला कळेना का? हे म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे पोरा, हे सहजच मावा घेतोस, तोंडामध्ये टाकतोस, सहजच ड्रग्सच्या नादाला तू लागलास, आई बापाला तू फसवू लागलास. आई बापाला वाटतं पोरग माझं शाळेला जातं, पोरग माझं शिकतं, आणि तेच पोरग आई बापाला फसवत, आई बापाच्या डोळ्यामध्ये धूळ झोकत, मृत्यूच्या काही मध्ये हे स्वतःला झोकून देतं का? म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे, जास्त वेळ घेत नाही, ओनली 8 मिनिट्स आय एम गोइंग टू टॉक विथ यू. हे आईला 2 प्रश्न विचारलेला, आता एक काम करायचं बघ, आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही, हे आज पळत पळत घरी जायचा, हे आणि बापाची वाट बघायची पोरीनो. हे ज्या क्षणाला बाप आपला समोर येईल एकच काम करायचं, हे ज्या क्षणाला बाप समोर येईल एकच काम करायचं, सगळी जळबट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची, पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाला. हे बापाला घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे, आणि ते पाणी पुसत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग? हे असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास, काय झालं? शाळेमध्ये कोण काय बोललं का? आई काय बोलली का? बाई काय बोलल्या का? हा तुझा भाऊ तुला काय बोलला का? सांग, त्या नालायकाची चमडीच लोळवतो. त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा मला कोणी काय नाही बोललं, पप्पा मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला कडकडून मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पप्पा मला जर आई रागवली ना पप्पा, पप्पा मला जर आई रागवली ना पप्पा, तर मी घराच्या बाहेर येऊन उभी राहत होती हो पप्पा, तुमची वाट बघत होती हो पाखरासारखी पप्पा, आणि जेव्हा तुम्ही येत होता ना तेव्हा तुम्हाला कडकडून मिठी मारत मी आईची तक्रार तुमच्याकडे करत होती. पप्पा पप्पा आईनं मला मारलं पप्पा, तुम्ही मला उचलून घेत होता, माझी राणी माझी परी माझा गुब्बू गुब्बू करत पप्पा तुम्ही मला अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहेत, अगदी हसत हसत मी तुमच्या हातामध्ये येत होती पप्पा. पप्पा आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती, तुम्ही मला म्हणत होता, हे बाळा रडू नको, हे पप्पा तू माझ्यासाठी घोडा होत असणार पप्पा, तुझ्या पाठीवर बसून माझा घोडा म्हणून मी तुला अंगठ्यावर फिरवत होती पप्पा. पप्पा पोत पोत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती पप्पा. पप्पा खांद्यावरून मी तुमच्या फिरत होती पप्पा. मला रात्रीची भीती वाटते हो, म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन तुमच्या छातीवर मी रात्रभर झोपत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पण पप्पा आता मी मोठी झाली, आता मी शाळेला जाते, आता मी कॉलेजला जाते, तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता, इकडे का गेलीस तिकडे का गेलीस, हे का केलंस ते का केलंस पप्पा, तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा, आय हेट यू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा, मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण तुमच्या समोर येत नाही पप्पा. पण पप्पा आज गेली होती पप्पा आमच्या शाळेच्या प्रांगणामध्ये एक बाप नावाचं वादळ ऐकून आली पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा, माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. हे पोरांनो हे पळत पळत जायचं बघ, फक्त 5 मिनिटं राहिली, ऐक हे पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार, बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला बघ. ज्यावेळेला पोरांनो हे कधीतरी एखाद्या या छत्रपती संभाजीनगरच्या एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं पोरांनो, हे हातामध्ये थाळी घेऊन 6-7 वर्षाचं पोरग भात खात बसलेलं असतं, त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हे हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकता, आणि ते पोरग म्हणत मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही, माझ्या आईने कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही, माझ्या बापानं कधी मला एका
एखादा घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो, रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का, कोणीतरी येईल का, माझ्या मुखावरून हात फिरवत, माझ्या मुखावरून हात फिरवत एखादा घास मला भरवत, कोणीतरी म्हणेल का मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप आहे. पोरानो, बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. बाप, ज्या वेळेला तुमचा बाप सणासुदी दिवशी तुम्हाला एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना रे पोरानो, तेव्हा ते संभाजीनगरचा 5 मजली कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरानो, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभाय. बाप ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा पोरानो, ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची पोरानो. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला, बाप लांबून म्हणतो दाद्या दीदी आवडलाय काय रे शर्ट, चाल उचाल पैशाचं मी बघतो. ती सगळी महागडी कपडे तुमची होतात. सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापाने शर्ट घेतला, माझ्या बापाने पॅन्ट घेतली, माझ्या बापाने हे घेतलं, माझ्या बापाने ते घेतलं. आणि बिना बापाचं पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असतं, तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत असतं आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा असेच नवीन कपडे चढले असते. ते पोरगा तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघता पळत पळत घरी जाता, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतात आणि हंबरडा पडत आपल्या आईला म्हणतं या आया, आय ग, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला काय, मला काय. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसे घेते, तुला एखादा शर्ट, कपडे रडू नकोस, माझ्या पिल्ल्या रडू नकोस. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाहीत आणि आईलाही माहित असतात 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगा बापाच्या आठवणीत रडत असतात. हाती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. हाती माऊली आपल्या लेकराला म्हणते, गप गेला, अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही की, अरे बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग बरं, गप रडू नका, गप गप, माझ्या लेकरा गप. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणत, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आहे, तुला जर काय झालं तर मी कोणाच्या गळ्यात पडायचं आहे. आय मी शिकणार, तुझ्या चरणाची शपथ घेऊन सांगतो आया, मी शिकणार आहे, मी एवढा शिकणार, एवढा शिकणार, एवढा शिकणार. प्रत्येक सणाला नाही आय, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार, एवढा शिकणार. कोणानो, द बिगेस्ट एज्युकेशन इन धिस वर्ल्ड, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला ते लेकरू माणूस म्हणून घडलं आणि त्याच लेकरानं आपल्या आई बापाला जपलं. नालायकानो, ज्या आई बापानं लहानाचं मोठं केलं त्या आई बापाला वृद्धाश्रमामध्ये टाकता आणि आंब्याच्या सीझन मध्ये 4-4 डझन आंबा आणून घरात खात बसता आणि म्हातारी वाट बघत असते, माझं लेकरू येईल का, माझं बाळ येईल का. आंब्याचे ट्रे जेव्हा वृद्धाश्रमामध्ये घेऊन आम्ही जातो तेव्हा काळीच फाटत झाला. 2 आंबे दिले तर 1 आंबा गादीच्या खाली म्हातारी ठेवती, 1 आंबा खाती. आजी आंबा का ठेवलाय, पोरग येणार होत, आलंच भेटायला तर खाईल माझं पोरग आंबा आहे. याला आई म्हणतात साला. या लेकरानं आपल्या आईला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला, त्याच वृद्धाश्रमामध्ये ती माऊली आपल्या लेकरासाठी खास ठेवती. देवापेक्षा श्रेष्ठ. थांबतोय का पोरानं, पण थांबत असताना नालायकानं, बापाला कधी बघायचा, शाळा आणि कॉलेजची फी भरायला येतो तेव्हा त्या बापाला बघू नका ना, आता हा खुर्चीत बसलेला हा बाप आहे, या बापाला बघू नका पोरांनो. बापाला जर बघायचं असाल
तुमच्या शाळा कॉलेजची फी भरतो आणि 100ची नोट मागतोस तेव्हा 500ची नोट देतो. त्या बापाला बघू नका. बापाला जर बघायचं असाल तर रात्रीच्या अंधारात 2 वाजता कधी तर उठायचं आणि जिथं आपला बाप झोपलेला असतो तिथं जायचं. झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात पोरानं बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते साला, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो. त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरानं. या बापाला पोलीस स्टेशनला उभं करायचं नाही पोरानं. आज जीव गेला तरी चालेल पोरानं. व्यसन करायचं नाही. काय वाटेल ते हो दे. हे व्यसन करायचं माझ्या लेकरा, पण 2 तासानं उतरणारं व्यसन शंडानी नामर्द करतात पोरानं. व्यसन करायचं हे कर्तृत्वाचं व्यसन. ज्या बजाज नगरच्या रस्त्यावरून फटके कपडे घालून तुझा बाप तुझ्यासाठी मेहनत करत होता आणि तुला शिकवत होता, त्याच बापाला त्याच बजाज नगरच्या चौकामध्ये शड्डू ठोकला पाहिजे. पोरग माझं क्लास 1 अधिकारी झालं. पोराच्या अंगावर माझ्या वर्दी आली साला. हे कर्तृत्वाचं व्यसन पोरानं. जीव गेला तरी चालेल. एकही पोरग विमल खाणार नाही. आजच इथं शपथ घ्यायची. मी इथं थांबतो पोरानो. आजच इथं शपथ घ्यायची. एकही पोरग विमल खाणार नाही. एकही पोरग गुटखा खाणार नाही. एकही पोरग सोशल मीडियाच्या त्या विळख्यामध्ये अडकणार नाही. कामापुरता मोबाईल आणि सोशल मीडिया वापरायचा बस. कण आणि कण अभ्यास करायचा. कण आणि कण, क्षण आणि क्षण अभ्यासामध्ये घालवायचा. ज्या आई बापानं तुमच्यासाठी हे जीवाचं रान केलं त्या आई बापाची मानाभिमानानं उंच झाली पाहिजे पोरानो. एक पोरगी बापाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही. माझ्या लेकरानं आज शपथ घ्यायची बघ माझ्या लेकी. माझ्या लेकरा, तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते पोरी तुला माहित आहे का? ज्या वेळेला तुझं लग्न ठरतं बघ, सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणा पण मिळालं. आणि रात्रीच्या अंधारामध्ये तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे. कर बापाला कळून चुकता 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखंच आपल्याला माझं पाखरं काही दिवसात भर करून निघून जाणार. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते लई ओरडते बघ. कारडतीस का? रडू नकास. रोज रोज चेहरा आता आपल्याला लेकीचा बघायला मिळणार नाही बघ. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायची आणि तिला हसतच पाठवायची. पप्पा किती वंशासाठी मेहनत करता म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणारं माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. पप्पा या की हो लवकर घरी, मला तुमच्या सोबत जेवायचं आहे. पप्पा पप्पा मी आज तुमच्यासाठी मसाले भात बनवलाय. पप्पा करपला नाही पप्पा, शपथ तुमची पप्पा नाही करपला. मी आता शिकले ना पप्पा. पप्पा पण तुम्ही नाही आला तर मी उपाशी झोपेन बर का पप्पा. आणि खरंच की ग, मी उशिरा आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला या घरातल्या अंतरावरती दिसायचं नाही की ग. पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो पप्पा? म्हणून माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानामध्ये, पप्पा उद्या 100 रुपये देता का हो पप्पा? आईचा हो पप्पा. पप्पा माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा, पण आईला सांगू नका पप्पा. आई मला लई ओरडती. बापाने तुझा लई लाड केला, बापाकडून तू लई पैसे घेतेस. आईला सांगणार असाल तर नको मला तुमचं पैसे पप्पा. म्हणून उगाच माझ्या समोरून फिरणार माझं लेकरू माझं पाखरू आता मला या घरात दिसायचं नाही की आता कोणाच्या गालावर हात फिरव. हे माझ्या बाळा, आपल्या दोघातल्या गोष्टी कधी मी तुझ्या आईला सांगितलीत का? आणि 100 रुपयाला काय होतंय? 500ची नोट ठेव. हे बघ उरलेलं पैसे तुझ्याकडेच ठेव. मी कोणाला सांगत नाही आता, कोणालाच सांगू. हे पोरी, तुझ्या आईला तुझा बाप ओरडत असतो बघ, पण तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो पोरी. आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पोरी. हंबरडा फोडून रडतो. तुझी आई म्हणते अहो डोळं का हो लाल झालं, तर तुझ्या आईला ती बिचार गरीब म्हणते साबण गेला का डोळ्यात, साबण गेला. पुरी साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्यासाठी आंघोळीच्या पाण्यात हंबरडा फोडून रडला. पुरी पप्पा डोळं का हो लाल झाला ग? गाडीवरून आलो ग. छाट, निमित्त गाडीच आहे. कार्टे तुझ्यासाठी रडलेला असतो तुझा बाप. थांबतोय इथं पोरानं, पण थांबत असताना शपथ घ्यायची.
एक पोरगा व्यसन करणार नाही. हे पोरी, पोलीस स्टेशनला असा बाप उभा असतो बघ. हे पोलीस स्टेशनला तुझ्या बापाच्या पाठीमागे तुझी आई उभी आहे. बापाचा शर्ट भिजलेला, आईचा बदर भिजलेला आहे आणि तुझा बाप पोलिसांना सांगत असतो, साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब. हे पोरीला या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर नालायक हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला मावाडा गांजाडा हरामखोर, स्वतःची अंडरपॅन्ट घालण्याची ज्याची लायकी नाही असला कोणता तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुझ्याशी गोड गोड काय बोलतो, एखादं चॉकलेट काय तुला देतो आणि 20 वर्षाच्या आई बापानं तुम्हाला तळहाताच्या फोडासारखं जपलं. त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना तुम्हाला लाज नाही का वाटत? हे प्रेम आहे का पोरी? हे प्रेम नाही बघ पोरी, हे तुझं शिकायचं वय आहे. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमाराला उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये पोरी. राजकुमार एक पोरगी आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार आहे पोरीनो. एक पेन बापाला मागत होता, 5 पेन देत होता. एक चप्पल मागत होतीस, 2 ब्रँडेड चप्पल देत होता. एक ड्रेस मागत होतीस, 3 ड्रेस आणत होता. तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात कसं करेल तुझा बाप सांग? हे पोरीनो, हे लांडगं टपून बसलं. प्रेमाच्या विरोधात नाही बघा मी, पण तुझी निवड कशी पाहिजे पोरी? कुठला तर छपरी मांगवाडा गांजाडा हे तुझ्या शाळा कॉलेजच्या बाहेर फिरत असतो, कुठं तर सोशल मीडियावरती तुझ्यावर टपून बसलेला असतो. तुझा घात करतो बघ पोरे. एक ही पोरगी आजपासून शपथ घ्यायची, सोशल मीडियावरचे सगळे कुठला कोण अनोळखी माणूस एक ही मेसेज पाठवायचा नाही पोरीनो. एक ही पोरग व्यसन करणार नाही. एक ही पोरगा आणि एक ही पोरगी आपल्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही. आज शपथ घ्यायची. आणि इकडे बघा पोरे, शेवटची 2 मिनिट राहिली बघ. ओनली 2 मिनिट्स, 120 सेकंड्स आय एम गोइंग टू टॉक विथ यू. इकडे बघ, आज आलोय तर तुला तुझा बाप देऊन जाणार बघ. हे आपल्या लेकीचा कार्यक्रम हा अनुभवायला इथं काही 10, 15, 20 बाप माझ्या समोर बसलेले आहेत. आज आलेले आहेत, आपल्या लेकरासाठी आलेले आहेत. हे बिंदास त्या बापाने जरा हात वरती करायचा आहे. चला लवकर हात वरती करा. आपल्या लेकरासोबत आलेले, आपल्या लेकीसोबत आलेल्या बापांना विनंती करतोय, जरा जागेवर उभं राहा, जागेवर उभं राहा, बिंदास जागेवर उभं राहा. आज नाही तर परत कधीच नाही, आज नाही तर परत कधीच नाही. हे बाकी कोणी आपली जागा सोडायची नाही, कोणी आपची बात हलायचं नाही. आणि या सगळ्या बापांना विनंती करतोय, जे 5-50 बाप उभे राहिले जागा काढत या आणि इथं या मैदानामध्ये, इथं या समोर या. आज नाही तर परत कधीच नाही. या पुढे आपल्या लेकरांच्या समोर या, लवकर या. हे पोरीला आज तुला तुझा बाप दाखवतो बघ. हे पोरा, आज तुला तुझा बाप देऊन जातो बघ. सगळ्यांनी जागा काढत यायचा आहे. हा ऐतिहासिक क्षण आहे. त्या तिकडे पाठीमागे जो आहे, पाठीमागे उभं राहा. चला सगळ्यांनी पाठीमागे उभं राहा. आज नाही तर परत कधीच नाही. चला लवकर. हे पोरी, हे हा तुझा बाप आहे. हे पोरा, हा तुझा बाप आहे. लक्षात घे, आज घरी जाताना हा बाप घेऊन जायचं आहे बाप. हे अखंड राष्ट्रभर, अखंड राष्ट्रभर हे रात्रीचा दिवस करून सांगत फिरत आहे बाप. बाप 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 हे राष्ट्र, राष्ट्र प्रथम, आई बाप प्रथम. हे पोरानं आमचा संविधान प्रथम, छत्रपती शिवाजी राजांचे विचार सर्वप्रथम. हे हा तुझा बाप आहे पोरी. इकडे बघ, 10-15 बापांना बोलवलं तर 5-50 बाप, शेकडो बाप समोर आला. हा बाप आहे पोरीनं. आज तुम्हाला तुमचा बाप देऊन जाणार. आज ऐतिहासिक हा क्षण. हे लेकरांनो, कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या मुला मुलीने जागेवर उभं राहायचंय. चला लवकर. कोणाचे बाप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या मुला मुलींनी जागेवर उभं राहायचं आहे. आणि इथं माझ्या समोर यायचं आहे. चला लवकर, इथं माझ्या समोर यायचं. आज नाही तर परत कधीच नाही. चाल लवकर, माझ्या समोर या. हे इकडे ये रे पोरा, इथं उभं राहा. हे पोरीनं चला लवकर. कोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या सगळ्या लेकरांनी इथं माझ्या समोर यायचं आहे. इथं माझ्या समोर यायचं आहे. चला लवकर. हे कोणीही आपली जागा सोडायची नाही. शेवटचा 1 मिनिट आहे, शेवटचा 1 मिनिट. चला लवकर. सगळ्या लेकीने माझ्या समोर यायचंय. चाल इथपर्यंत ये. चाल लवकर. हे पोरा चाल पुढे सरा. चला लवकर. आणि आता मी काय सांगतोय तेवढं नीट ऐकायचं रे माझ्या लेकरानं. चला लवकर, चला लवकर. चाल चाल चाल. आज तुझ्या काळजामध्ये, इकडे बघा, आज तुझ्या काळजामध्ये तुझा बाप फिरतो बघ. हे पोरानो, तुका म्हणे होय मनाशी संवाद. आज स्वतःची संवाद करायचा पोरीनो. इकडे बघा माझ्या लेके, अंतराची ज्योती प्रकाशाली दीप्ती. ती दीप्ती, तो दीप आज जागा झाला पाहिजे माझ्या लेकराला. इकडे बघ, मेल्यानंतर आई बापाला जाळतात. नीट ऐका पोरानं मी काय म्हणतोय.
मेल्यानंतर आई बापाला जाळतात. पोरानो चूक आहे रे माझ्या लेकरानो. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत रे पोरानो. मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण पोरानो, आपल्यामुळे जर आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी आई बापाची चिता पोरानो रोज घरात जळत असते. रोज आपला बाप मरत असतो. आणि तुम्हाला खरं सांगू का, हे जिवंतपणीचं मरण लई वाईट पोरीनो. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतेस, मी नसतो, कोणीच नसता बघ. पण आईच्या खांद्याला खांदा लावून एक छोटस रोपट वाढतंय. ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप पोरीनो आज तुमच्या समोर उभा आहे. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली, माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या. 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवाला जमलं नाही तुझ्या आईनं करून दाखवलं. 9 महिने 9 दिवस तुला या उदरामध्ये ठेवला. पण आई इतकंच, आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर तुमच्यासाठी जर खऱ्या अर्थानं कोण जगत असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप पोरीनो आज तुमच्या समोर उभा आहे. जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती पोरी तू आहेस. कारण तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. कित्येक लेकरांना वाटतं घरी पळत जाऊन आपल्या बापाला कडकडा मेटे मार आहे. पण साला भित्तीवरचा बाप खाली येत नाही. पण आज तू लई श्रीमंत आहेस पोरी. एक काम करायचं बघा, पोरा सगळी जळबड तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची, पळत पळत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची पोरानं बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी बसत तुझ्या बापानं बापाला सांगायचं, बाप्पा माझा तुमच्यावर लई जीव आहे. पप्पा आजपर्यंत मी सांगू शकले नव्हती पण आज सांगते, माझा तुमच्यावर लई जीव आहे. जा बोरे, जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा. आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. पाळ बोरे, जा जिथं तुझा बाप उभा आहे. पोरा चाल पाळ, जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. आज नाही तर कधीच नाही माझ्या पोरीनं. चला चला पळा पोरानं, चला जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. जा पोरी जा, कडकडून मिठी मार पोरी. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. माझ्या लेकरानं मारा, कडकडून मिठी मारा. या बापाच्या डोळ्यातले अश्रू पोरीनं, तुमच्या डोळ्यातले अश्रू हे खोटे आहे का मला सांगा. मारा, कडकडून मिठी मारा पोरीनं, मारा. या बापानं जगायचं कसं? या बापाच्या तोंडावर थुंकून तुम्ही निघून जाणार का सांगा? पोरानं तुम्ही व्यसन करणार का सांगा? या बापाची काय चूक आहे मला सांगा? या आई बापानं तुम्हाला लहानाचं मोठं केलं. सांगा माझ्या लेकराला या बापाची काय चूक आहे? सांगा मला या बापाची काय चूक आहे? माझ्या पोरानं या बापाची काय चूक आहे? चला चुका पोरानं, पाया पडा, बापाच्या पाया पडा. चला बापाच्या पाया पडा, माझ्या पोरीनं बापाच्या पाया पडा. हा तुमचा खरा देव आहे. इथं खाली बसलेल्या ज्यांनी आई बापाच्या पोटी जन्म घेतला, चला सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करा. चला लवकर उजवा हात वरती करा. ज्यांनी आई बापाच्या पोटी जन्म घेतला, चला डोक्यावरती ठेवा, डोक्यावरती ठेवा. आई बापानं आम्हाला आयुष्य दिलं, आता फक्त 1 मिनिट आई बापासाठी द्यायचं आहे. चला डोळे बंद करा आणि प्रत्येकानं आपल्या आई बापाला आपल्या डोळ्यासमोर आणा. चला डोळ्यासमोर आणा आपल्या आई बापाला. आई बाप घरी असो नसो, भिंतीवरती जरी आई बाप असेल तरी डोळ्यासमोर आणा. आजपर्यंतचा नैवेद्य त्यांच्याजवळ पोहोचला की नाही मला माहिती नाही, पण आजची प्रार्थना नक्कीच पोहोचेल. चला डोळ्यासमोर आणा आणि सांगा आपल्या आई बापाला, मारा मिठी आपल्या आई बापाला. आणि घरातल्या आई बापाला सांगा, पोरीनो जीव गेला तरी चालेल पप्पा, पण कधी आत्महत्या मी करणार नाही, कधी व्यसनाच्या विळख्यामध्ये मी कधीच अडकणार नाही पप्पा. मी पोलीस स्टेशनला तुम्हाला कधीच उभं करणार नाही, मी कोणत्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. पोरानं सांगा, मी कधीच मावा गुटखा मी कधीच व्यसन करणार नाही पप्पा, मी कधीच ड्रग्स पिणार नाही, दारूच्या ग्लासला मी कधीच हात लावणार नाही पप्पा, मी कधी आत्महत्या करणार नाही. एका वाघानं माझ्यासारख्या वाघाला जन्म दिलाय, माझा तुमच्यावर लय जीव आहे. त्या बापाला कडकडून मिठी मारा, त्या आईला कडकडून मिठी मारा. घ्या शबान. सब मंगल है. हात खाली बसा, सगळे बसा, बसा सगळे बसा. बंधू बसा, तिथेच बसा, जागेवरती बसा, जागा मिळेल. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो.
जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो, जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो। तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो। ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे। आता विश्वात्मक देवे निवाग्य दोषावे दोषोणी मज द्यावे पसाय दान है, जे काळांची व्यंकटी सांडोता या सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जातया नम अरिहंतानम नम सिद्धानम नम आयर्यानम नमो अजायानम नमो लोय सौव साहुनम ऐस वंचनमकार सौव पाव पंसन मंगलानम च सव्य सिम पडम भावै मंगलम। जो बोले सो निहाल सत श्री अकाल, वाहे गुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतह। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह, हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। पोरानो, हे आपलं राष्ट्र आहे, या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा, आई बापानं दिलेलं सुंदर शरीर, या शरीराला जपा। बस एवढं सांगण्यासाठीच आज मी तुमच्या समोर उभा होतो। 4 पासून ते जवळजवळ 8 पर्यंत आपण इथं बसून राहिलात, काळजामधला आई बाप जागा केलात। बस एवढं सांगण्यासाठी एक आज शिक्षणाचे माहेरघर ऑर्चिड ग्रुपने मला इथं बोलवलं होतं। मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा, कोणाला ओरडला असेल तर मला माफ करा, आणि घरी जाताना फक्त आई बाप, राष्ट्र आणि स्वतःला घेऊन जा एवढं बोलतो आणि मी तर थांबतो। वंदे मातरम, जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री